आपण पाहिलेलं आहे पॉल ज्यावेळेस इफिसच्या लोकांना लिहित आहे, अध्याय 1 पासून ते अध्याय 6 पर्यंत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो इफिसच्या लोकांना मार्गदर्शन करत आहे. आणि आपला हा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये इफिसच्या मंडळीला आणि इफिसच्या लोकांना आपण खूप चांगल्या रीतीने ओळखत आहोत असं कळतं. आमच्या बायबल कॉलेजमध्ये ज्यावेळेस हार्मोनेटिक्स शिकवायचे, हार्मोनेटिक्स म्हणजे ज्यावेळेस पवित्र शास्त्राचं जे अर्थविवरण आहे ते कसं करायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस हा विषय होत असायचा, हार्मोनेटिक्स हा जो विषय आहे तो त्या दृष्टिकोनातून शिकवत असायचा. आणि त्याच्यामध्ये एक फार सुंदर रीतीनं एक गोष्ट होती जी मला फार आवडायची. आणि हार्मोनेटिक्स मध्ये असं सांगण्यात यायचं की ज्यावेळेस कधी तुम्ही शास्त्र वचनाचा अभ्यास करता त्यावेळेस त्या वचनामध्ये किंवा त्या समयामध्ये स्वतःला ठेवा. आणि त्या समयामध्ये स्वतःला ठेवल्यावर त्या समयामधील कुठलं तरी पात्र तुम्ही बना, म्हणजे तुम्हाला त्या अनुषंगानं जे लिखाण आहे त्याचा भाव तुम्हाला समजेल, त्याची इमोशन्स तुम्हाला कळतील. आणि ज्यावेळेस इफिसकरास पत्राचा अभ्यास करायला आपण सुरुवात केली त्यावेळेस पण मी हीच गोष्ट सांगितलेली की आपण जोपर्यंत त्या इफिसच्या मंडळीमध्ये जात नाही आणि त्या खुर्चीवर जाऊन बसत नाही किंवा कदाचित खाली जाऊन बसत नाही तोपर्यंत आपल्याला पॉल जे शिकवत आहे ते कळणार नाही आणि आपल्याला समजणार नाही. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण ह्याचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस का आपल्याला हे समजू लागलं किंवा का आपल्याला इफिसकरास पत्र कळू लागलं, तर आपण त्या समयामध्ये जाऊन इफिसच्या लोकांना नक्की पॉल काय सांगत आहे हे समजण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रवासामध्ये देव आपण फार अद्भुत रीतीने आपल्याला शिकवलं. पॉल जो आहे जेव्हा सुरुवात करतो तेव्हा तो इफिसच्या मंडळीला म्हणतो, तुम्ही पवित्र जन, निवडलेले, विश्वास ठेवणारे असे लोक आहात. प्रियांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे की हे पत्र कुणाला कळेल जे आपण शिकलेलो आहोत किंवा शिकत आहोत, एकदम शेवटात आलेलो आहोत. स्पेसिफिकली ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांनाच हे कळेल. ज्यांचं तारण झालं नाही त्यांना हे समजण्यासाठी फार अवघड जाईल, कारण याची सुरुवातच अशी होते की पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी प्रभूने तुमची निवड केलेली आहे. आणि ही सुरुवात अशी होते की त्यानं तुमची निवड केलेली आहे त्याच्या गौरवासाठी. अहो इथंच नाही तर तिथं आपण स्पेसिफिकली जर पाहिलं ना तर तो काय म्हणतो बघा. मला हे वचन काल ज्यावेळेस क्वेश्चन आन्सर्स चालू होते आणि क्वेश्चन आन्सर्स मध्ये खूप लोक प्रश्न विचारत होते त्या मीटिंग मध्ये, त्यावेळेस कुणीतरी मला एक प्रश्न विचारला की निवडी संदर्भात की देव आपली निवड कशी करतो, तर किंवा आपण आपलं तारण साध्य करून घेऊ शकतो का, कारण आजचा जो संदेश आहे ते शिरस्त्राण जे आहे त्यावर आहे. तर आपण आपलं तारण मिळवू शकतो का किंवा तारण आपलं गमावू शकतो का, तर हे समजून घ्या की तो नेमकं बोलत काय आहे. ओके, अध्याय 1 आणि वचन जे 3 पासून पुढे आहे ना ते वचन इतकं अद्भुत रीतीनं पॉल नमूद करतो इफिसकरास पत्रामध्ये. अध्याय 1 आणि वचन 3 पासून पुढे बघा तो काय म्हणतो. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्य केलं. तो म्हणतो देवानं म्हणजे पित्यानं ख्रिस्तामध्ये म्हणजे त्याच्या पुत्रामध्ये आपल्याला स्वर्गातील आध्यात्मिक वर देऊन आशीर्वादित केले. म्हणजे ही हॅज ब्लेस्ड अस थ्रू हिज ओन सन. आणि तुम्हाला ब्लेस्ड कसं केलेलं आहे तर स्वर्गातील आध्यात्मिक वर देऊन. तर सध्या स्वर्गातील आध्यात्मिक वर जो आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्यांना आपल्याला धन्यवादित किंवा आशीर्वादित केलेलं आहे. ओके, इथंच नाही तर तो काय म्हणतो बघा, हे वचन फार अद्भुत आहे. चौथं वालं तो असं म्हणतो, आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने, कोणाच्या, देवाच्या दृष्टीने. ओके, आपण प्रीतीमध्ये प्रेमामध्ये देवा त्याच्या दृष्टीने म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीने आपण पवित्र आणि निर्दोष असावं. आणि मग मी सांगितलं की आपण कोणत्याही कृत्यांद्वारे किंवा कर्मांद्वारे स्वतःला पवित्र राखू शकत नाही. ओ मी बायबल वाचते, ओ मी प्रार्थना करतो, किंवा मी सकाळी ना उठून 5 वाजता प्रार्थना करते, मी एवढं लांब लांब बायबल वाचतो मग मी पवित्र आहे, किंवा मला बायबलचं अर्थविवरण समजतं मग मी स्वतःला पवित्र करू शकतो, मी स्वतः निर्दोष राहू शकतो, मी पापापासून दूर राहू शकतो. अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला पवित्र आणि निर्दोष राखू शकत नाही. फक्त देवबाप त्याच्या कृपेद्वारे तुम्हाला पवित्र आणि निर्दोष करतो. ही त्याची कृपा आहे किंवा हे त्याचं कृत्य आहे, मनुष्याचं नव्हे. आणि त्यामुळं पॉल इतकं सॉलिड विश्वासणाऱ्यांना एनकरेज करतो, तारण प्राप्त झाल्यानं सांगतो, हे तुमचं कार्य नाहीये, ही तुमची कृती नाहीये, तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग घेतलेला नाहीये, तर ही परमेश्वरानं तुमच्यावर केलेली कृपा आहे, म्हणून तुम्ही पवित्र आणि निर्दोष आहात. म्हणजे ही देवबापानं केलेली अद्भुत दया आहे आपल्यावर.
म्हणून आपण जे कृतज्ञ असलं पाहिजे ते त्याच्या दयेला कृतज्ञ असलं पाहिजे. बघा, म्हणून तो म्हणतो की प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे, म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडलं. आणि ही त्याची दया आहे, त्याची कृपा आहे की त्यानं आपली निवड केलेली आहे. आणि जेव्हा मी हा शब्द वापरतो त्याची कृपा आणि दया, त्यावेळेस हे समजून घ्या की लिटरल हे मीन आहे. त्याची कृपा म्हणजे आपली कोणत्याही प्रकारची योग्यता नाही, पात्रता नाही, आणि त्यानं तुमच्यावर आणि माझ्यावर दया केली की आपण त्याला निवडावं, आपण त्याच्याकडे जावं आणि म्हणावं की हो आम्ही तुला निवडत आहोत वगैरे, असं काहीच आपण केलं नाही. आणि ही त्याची कृपा आपल्यावर आहे. म्हणून जर इथं तुम्ही बसलेले आहात आणि देवाच्या वचनाचं एवढं गहन सत्य तुम्हाला समजत आहे, तर ही प्रभूची फक्त आपल्यावर झालेली कृपा आहे. ती कशी आहे मी सांगतो, ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये. तो काय म्हणतो बघा या ठिकाणी, जर तुम्ही खाली आले वचन जे आहे तर बघा वचन 8, त्याने ही कृपा सर्व ज्ञान व बुद्धी यांच्या द्वारा आपल्यावर विपुल केली. इट इज नॉट अबाउट अस. आपण कोणत्याही गोष्टीद्वारे हे प्राप्त करून घेतलं नाही. हे ज्ञान, हे जे काही गहन असणाऱ्या गोष्टी आहेत, हे देवबापानं त्याच्या कृपेनं दिल्यात. म्हणजे आपणहून प्राप्त करून घेऊ नाही शकत, कारण आपल्यामध्ये ही क्षमता नाहीये. मी वारंवार ही गोष्ट आपल्या मंडळीमध्ये बोलतो, आपल्यामध्ये एकच गोष्ट जर आपण काही करायची ना, एकच गोष्टीची क्षमता आहे आणि ती म्हणजे पाप. आपल्याला जेवढं जास्त काही करता येईल तर ती म्हणजे पाप आहे. आपण जर कोणत्या गोष्टीकडे जास्त आकर्षित होतो ते म्हणजे पाप आहे. म्हणजे कोण आपल्याला टर्न आउट करतं, कोण आपल्याला त्याच्याकडे आणतं, तर तो फक्त देव आहे. गौरव फक्त त्याचा आहे. आणि जर तो तुम्हाला तुम्ही करत असलेल्या पापापासून अडवणूक करत नाही तर तुमची दुर्दशा आहे. हे निर्वादित प्रभूचं सत्य आहे. जर तुम्ही अयोग्य गोष्टींकडे आकर्षित होता आणि देव जर तुम्हाला त्या ठिकाणी अडवत नाही तर ही तुमची दुर्दशा आहे. देव जर तुम्हाला बंधन घालत नाही तर ही तुमची दुर्दशा आहे. कारण देव तारण प्राप्त झालेल्या लोकांना अडवणूक करतो, तारण प्राप्त झालेल्या लोकांना फटके मारतो, तारण प्राप्त झालेल्या लोकांना तो त्याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या अशा परिस्थितीमध्ये ह्या जगाच्या वहिवाटीमध्ये जात असताना त्यांना अडवणूक करणारा हा देव आहे, जेव्हा तो परमप्रिय आणि प्रियपणानं मनुष्याकडे बघतो. हे येणारं वचन सगळ्यांनाच समजेल का? नाही, अवघड आहे. सगळ्यांनाच नाही करणार. सगळ्यांना काय यार आम्हाला डोक्यावरून चाललंय. दुर्दशा आहे जर समजत नाही तर, अडचण आहे समजत नाही तर. कारण का? प्रभू तुमचं ज्ञानचक्षु उघडत नाहीये, प्रभू तुमच्या बुद्धीला चालना देत नाहीये. दुर्दशा आहे. म्हणून ही फक्त कुणाची कृपा आहे? ही फक्त देवबापाची कृपा आहे, त्याने ती आपल्यावर केली. आणि म्हणून जर अजून जर पुढे बघितलं बघा तो काय म्हणतो वचन 9, त्याने स्वतःच्या इच्छेनं रूप व त्याच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे स्वसंकल्पाचे गुज आपल्याला कळवले. हे समजून घ्या की हे गुज आहे, ह्याला म्हणतात इंग्लिशमध्ये मिस्ट्री. ओके, आता मला तुम्हाला सांगू दे की मिस्ट्री ऐकायची इच्छा सगळ्यांना असते. मिस्ट्री काहीतरी म्हणजे मिस्ट्री म्हणजे जी ऑलरेडी कुणाला माहित नाहीये आणि ती उघड होतीये. आता मिस्ट्री जी आहे ते समजणं ही म्हणजे त्यासाठी बुद्धी पाहिजे. आणि ती बुद्धी कोण देतं? फक्त देव. मनुष्यामध्ये ही क्षमता नाहीये गुज कळण्याची. आणि इथं बसून किंवा इथं आपण हा संदेश ऐकून किंवा ज्यावेळेस मी ज्यावेळेस आता होतो काल आणि परवा पुण्यामध्ये, मला समजलं की आपले हे मेसेजेस खूप लोक ऐकत आहेत, कंटिन्युअसली ऐकत आहेत. आणि काही जण माझ्याकडे आले आणि म्हटले की आम्ही एवढे चांगले प्रगटीकरणाचे स्टुडंट आहोत, आम्हाला पण नोट्स पाठवा प्लीज. म्हणजे लिटरली अशी विनंती केली मला, प्लीज आम्ही ना एक पण क्लास चुकवत नाही, जेवढे आहेत तेवढे आम्ही ऐकतो, समजून घेतो, आम्हाला पण नोट्स पाठवा. अहो आम्ही इफिस करास कंटिन्युअसली ऐकत आहोत. 1 आवर तुमचे मेसेज असतात, आम्ही कंटिन्युअसली फॅमिली बसून ऐकतो, आम्हाला ते कळत आहे, आम्हाला समजत आहे. हे समजून घ्या की सगळ्यांनाच हे समजेल का? नाही समजणार. कारण हे गुज आहे, ही मिस्ट्री आहे. आणि ही जर मिस्ट्री आहे तर ही मिस्ट्री प्रभुदेव बाप जर तुम्हाला कळवत आहे, लक्षात घ्या की कसं तुम्हाला घेता येईल ते एकत्र. ठीक आहे, ह्याच्यापासून पळून जाणं अरे दुर्दशा. ह्या मिस्ट्री मध्ये अजून आम्हाला काय मिळेल, कसं मिळेल, याचा तुम्ही अधिक जास्त विचार करा. कारण हे गुज परमेश्वर देव बाप कळवत आहे.
सगळ्यांनाच कळवत आहे का? नाही. सगळ्यांनाच समजत आहे का? नाही. लक्षात घ्या, लोंढेच्या लोंढे निघालेत अयोग्य गोष्टींकडे. त्यामुळं या मिस्ट्रीकडे लक्ष द्या. पॉल फार सॉलिड रीतीनं इफिसच्या लोकांना सांगत, तुमची निवड कधीची आहे बघा. देवबापाने हे गुज तुम्हाला कळवलं. आता तो पुढे जाऊन म्हणतो हेच गुज असं नाहीये. तो म्हणतो येशू ख्रिस्त गेल्यानंतर त्याने तुम्हाला मंडळी दिली. त्या मंडळीमध्ये तुम्ही राहत आहात, त्याच्यामध्ये तुम्ही वाढत आहात, वाढत राहा. आता रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहेत त्याकडे लक्ष द्या. तो ह्या सगळ्या गोष्टी वन बाय वन सांगत आहे मंडळीला. तो म्हणतो स्टिक टू इट. हे जग तुमचं नाहीये आणि ह्या जगामध्ये प्रभूनं नेमलेली ही मंडळी आहे, त्याच्यामध्ये राहा. हे शिक्षण तो देत आहे. तुम्ही ह्या मंडळीत कसं राहायला पाहिजे, कुटुंबामध्ये कसं राहायला पाहिजे, तुमची जबाबदारी काय आहे, पती पत्नीची जबाबदारी काय आहे, मुलांची जबाबदारी काय आहे, आई वडील म्हणून तुमची जबाबदारी काय आहे, संपूर्ण जबाबदारींची जाणीव तो देत आहे. नंतर तो सांगतो देवानं तुम्हाला एकटं सोडलं नाही, त्यानं तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे आणि तो पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही कसं जीवन जगायला पाहिजे. अध्याय 6 वचन 9 पर्यंत ह्या हर एक प्रकारचं शिक्षण देऊन अध्याय 6 वचन 10 ला येतो आणि म्हणतो आता लक्षात ठेवा, आपलं युद्ध आहे आणि हे रक्त मासा बरोबर नव्हे. तो म्हणतो सत्ता, अधिकार, अंधकारमय जगाचा अधिपती यांच्या बरोबर आपलं युद्ध आहे. आकाशातील दुरात्मे यांच्या बरोबर युद्ध आहे. आणि हे युद्ध असं तसं नाहीये. तुम्हाला युद्ध करायचंय, तुम्हाला फाईट करायचे. आणि हे तो सांगत असताना आता तो म्हणत आहे की रोमकरासचे जे लोक आहेत, त्यांच्यामध्ये जे सैनिक आहेत, ते कशा प्रकारचं आपला शस्त्रसाठा जो आहे आपल्या शरीरावर चढवतात, कोणती शस्त्र सामुग्री ते घालतात. आणि त्या अनुषंगाने आता तो उदाहरणा दाखल सांगत आहे कशा प्रकारे तुम्ही ही शस्त्र सामुग्री धारण करायला पाहिजे. आणि वन बाय वन आपण शिकत असताना पॉल जी गोष्ट या ठिकाणी इफिसच्या लोकांना सांगत आहे इथं आल्यानंतर, तर ही फार अद्भुत आहे. वचन 17 मध्ये तारण रूपी शिरस्त्राण व देवाची वचन अशी आत्म्याची तलवार ही घ्या. मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की पहिले जे 3 हत्यारं आपण बघितले, पहिले जे 3 शस्त्र सामुग्री आपण बघितली, ती शस्त्र सामुग्री वास्तविक युद्धामधली नाही, तर युद्धात जाण्या अगोदर घालण्यात येणारी शस्त्र सामुग्री होती. आणि ती शस्त्र सामुग्री कोणती होती तर आपण पाहिलं प्रारंभापासून. ती शस्त्र सामुग्री होती सत्याची कंबर बांधून, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करून, सिद्धतेच्या पादुका पायात घालून. आणि सत्याचं जी वचन आहे ते आपण बघितलं, नीतिमत्वाचं उरस्त्राण जे चिलखत आहे ते आपण बघितलं, पादुका आपण बघितल्या की आपल्याला ज्यावेळेस वॉर होईल त्या वॉर मध्ये आपण हालायला नको, एकदम सिद्ध होऊन त्या ठिकाणी आपण राहूया. मग पुढे आपण बघितलं की आता ऍक्च्युअल युद्ध जे आहे, वास्तविक युद्धामध्ये काय लागणार आहे. तर वास्तविक युद्धामध्ये आपण मागच्या संडेला बघितलं की विश्वासाची ढाल हाती घेणं आवश्यक आहे. का बरं तर सैतानाचे सर्व जळते बाण त्यानं विझवता येतील. आणि आपण पाहिलं की ढाल नेमकी कशी असते, की ढाल नेमकी कशा रीतीनं पुढे राहते, यासाठी तुमचं संपूर्ण शरीर झाकलं जातं. सैतान कुठून हल्ला करेल, कोणत्या दृष्टिकोनातून करेल, कोणत्या ऑफर्स घेऊन तुमच्याकडे येईल, त्यावेळेस ती ढाल तुम्ही वापरू शकता. ही ढाल दुसरी तिसरी नसून त्याचं वचन आहे. आणि ते वचन जे आहे ते आडवं जर आलं तर सगळे बाण विझवले जातील. आपण येशू ख्रिस्ताचं उदाहरण बघितलं, येशू ख्रिस्तानं कशा रीतीनं त्या जळत्या बाणांना विझवलं त्याच्या वचनाने, हेही आपण पाहिलं. आणि आता यापुढं वास्तविक युद्धामध्ये जी दुसरी गोष्ट आहे ती आहे शिरस्त्राण. आणि शिरस्त्राण जे आहे ते स्थिरस्त्राण दुसरं तिसरं काही नसून तारण रूपी शिरस्त्राण आहे. आणि मग जेव्हा तारण रूपी शिरस्त्राण येतं त्यावेळेस अनेक शब्द जे आहेत ते या ठिकाणी जोडले जातात. आज आधुनिक विश्वासामध्ये, ख्रिस्ती विश्वासामध्ये एक फार महत्वाचा प्रश्न सर्व ठिकाणी विचारला जातो. आणि मी तुम्हाला सांगू दे की कालही तो प्रश्न मला त्या ठिकाणी विचारला. आणि तो प्रश्न हा होता, तरुणांचं होतं, पण तरुण नंतर प्रश्न विचारू चांगले लागले. आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न हा होता की सर आम्ही तारण आमचं गमावू शकतो का. आणि मग हा जो प्रश्न आहे हा थिओलॉजिकल प्रश्न आहे, कारण तारण गमावू शकतो याचा अर्थ आहे आम्ही तारण मिळवू शकतो. आणि मग तारण गमावू शकतो, आम्ही तारण मिळवू शकतो. मग आम्ही तारण मिळवू शकतो का, इथून प्रश्नाला सुरुवात होती. मग आम्ही तारण आमच्या फ्री विलने मिळवू शकतो का. फ्री विल मध्ये मुक्त इच्छा ज्या आमच्या आहेत, स्वइच्छा ज्या आहेत, त्यांना आमचं तारण मिळवू शकतो का. आणि जर आम्ही आमचं तारण मिळवू शकतो तर आम्ही वाईट केलं आम्ही आमचं तारण गमावू शकतो. आणि मग असं शक्य आहे का हे. आणि असे प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाले
त्यावेळेस मी थोडक्या वेळेमध्ये त्यांना सांगितलं उत्तर की काय आहे. पण आज जे तारणाचं शिरस्त्राण आहे त्या संदर्भात आपण शिकत असताना बिलकुल हाच विषय आपण हाताळणार आहोत की तारणरूपी शिरस्त्राण घातल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही युद्धभूमीवर जाता तर युद्धभूमीवर गेला तारणाचं शिरस्त्राण एवढं का महत्वाचं आहे. तुम्हाला मला सांगू दे की तारणाचं शिरस्त्राण जे पॉल ज्या संदर्भात ते बोलत आहे तर ऍक्च्युअल लढाईमध्ये जर समजा डोकं जर तुमचं ओपन आहे, तुमचं डोकं जर ओपन आहे तुम्ही युद्धामध्ये गेला तर तुम्हाला काय वाटतं काय धोका आहे. तुमचं ऍक्च्युअल युद्ध आहे. ओके, ऍक्च्युअल युद्धामध्ये तुमच्याकडे ढाल आहे, तुमचं सगळं संपूर्णपणे शरीर आपण काल बघितलं की तुमचं शरीर तुम्ही झाकलेलं आहे. ओके, आणि तुमच्यामध्ये शिरस्त्राण नाहीये. आणि जर शिरस्त्राण नाही तर काय धोका आहे असं तुम्हाला वाटतं. हा, वार होईल असं वाटतं. ओके, अजून काय वाटतं तुम्हाला, कसला वार होईल असं वाटतं. हा, ओके ओके, तुम्हाला काय वाटतं की त्याच्याकडे ढाल आहे. ओके, आणि तिथं नमूद आहे की त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं की ह्या ज्या फाईट्स असायच्या हे ऍक्च्युअल जे युद्ध आहे युद्ध मोस्टली हातांनी खेळलं जायचं. पण त्याचबरोबर आपण पाहतो पॉल जी गोष्ट या ठिकाणी नमूद करत आहे की जळते बाण पण आहे. ओके, जळत्या बाणांनी तुम्ही काय करू शकता, तुमचं शरीर अडवत आहे पण तुमचं शिर मोकळे तर ते बाण काय होतात तुमच्या तुमच्या डोक्यात घुसू शकतात आणि तुम्ही त्याच ठिकाणी मरू शकता. आणि जवळ येऊन मारायची गरज आहे का तुम्हाला, नाही. मग तो जो बाण मारणारा आहे तो काय करत असतो, डोकं कुठे आहे, ह्याचं डोकं काय, ह्याचं डोकं ओपन आहे आणि ह्याला काय करावं आपण तिथं मारावं. तुम्हाला माहित आहे की किती शार्पनेस आहे बघा. दावीद आणि गोलियातची स्टोरी तुम्हाला माहित आहे. ओके, तर हा काय घालून आलेला होता, सगळं त्याचं जे काही चिलखत आहे जे काही गोष्टी ते सर्व घालून आलेला होता आणि दाविदासमोर उभं राहिला. दाविदानं काय बघितलं माहिती आहे का, जागा कुठे आहे. दाविदानं काय भेटलं, जागा कुठे आहे. आणि जागा कुठे भेटली त्याला, तुम्ही बघा तो म्हणते दोन भुव्यांच्या मध्ये. त्याला जागा कुठे मिळाली, दोन भुव्यांच्या मध्ये. म्हणजे किती अॅक्युरेट आहे दावीद की दोन भुव्यांच्या मध्ये बरोबर तो काय करतो, हल्ला करतो. मग आता आपण आपल्या ते धूर्त माणसाकडे येऊया जो या ठिकाणी आपण म्हटलंय की तो किती भयान आहे. युद्ध कुणाबरोबर आहे, तर सत्ता, अधिकार, अंधकारमय जगाचा अधिपती, आकाशातील दुरात्मे यांच्या बरोबर युद्ध आहे. ओके, आता तुम्ही डोकं उघडं सोडून चाललाय तो काय बघेल, अरे पूरा मैदान खाली है, मैं किधर से भी मार सकता है इसको. तर तारण रूपी शिरस्त्राण एक्झॅक्टली काय करतं किंवा तारण रूपी शिरस्त्राण हे का म्हणण्यात आलेलं आहे. तर बघा, जे शिरस्त्राण आहे ते आपल्या डोक्याचं रक्षण करतं, संरक्षण करतं. युद्धात नेहमीच एक प्रमुख लक्ष असतं. म्हणजे युद्धामध्ये जे युद्ध आहे त्या कालखंडामध्ये युद्धामध्ये एकच लक्ष असायचं की मी एखाद्याला जर मला मारायचं तर नेमकं मारायला कुठं पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला युद्धभूमीवर घेऊन जातो. तुम्हाला बेतशेबाचा नवरा आठवतो. ओके, आणि तेव्हा बेतशेबाच्या नवऱ्याला ज्यावेळेस दाविदाला मारायचं होतं त्यावेळेस दाविदानं काय केलं, त्याला काय म्हटलं, युद्धाच्या तोंडावर जिथून सगळे काय येतात, जिथं बाण येतात, जिथं हल्ला येतो तिथं काय करतात, तोंडावर त्याला ठेव. का तर ज्या वेळेस जो हल्लेखोर आहे ना ते काय बघतात की जागा बघत आहेत कुठून मी हल्ला करू शकतो. तर त्यामुळं तुमचं हे जे शिर आहे हे शाबूत कधी राहील माहितीये का, ज्यावेळेस तुमच्यामध्ये शिरस्त्राण असेल. आणि ऍक्च्युअल युद्धभूमीमध्ये तारणाचं शिरस्त्राण असणं फार आवश्यक आहे. तारणाचे शिरस्त्राण काय या ठिकाणी दर्शवत आहे, तारण म्हणजे ही हॅज सेव्ड यू. आणि हे शिरस्त्राण तुम्ही सदैव घालायला पाहिजे, ह्याच्याविषयी कन्फर्म असायला पाहिजे की हे आमचं आहे आणि हे माझं संरक्षण करतं. जर ह्याच्याविषयी तुम्ही कन्फर्म नाहीये तर मात्र अडचण आहे. ह्याच्याविषयी जर तुम्ही दृढ नाहीये तर मात्र अडचण आहे की आमचं काय आहे, आमचं शिरस्त्राण आहे. का हसायला काय येते माझ्याकडे बघून, आज एकदम स्माइल चालू आहे. ओके, तर का म्हणजे असं, म्हणजे तारणाचं हे जे शिरस्त्राण आहे हे आम्हाला का आवश्यक आहे, बिकॉज ते तुमचं प्रोटेक्शन आहे, ती तुमची सेक्युरिटी आहे. आणि ही सेक्युरिटी आज काय करत आहे, आपल्याला दर्शवायची आहे. आजचं हे शिक्षण आहे, हे शिक्षण इथं बसलेले प्रत्येकासाठी फार महत्वाचं आहे. कारण का, मी तुम्हाला सांगतो, हे
विश्वासणाऱ्या सर्वांसाठी आवश्यक आहे. पॉल या ठिकाणी अजिबात एनकरेज करत नाही की प्रभूवर विश्वास ठेवा, त्याच्या जवळ या, बिलकुल नाही. ज्यांचं तारण झालेलं आहे, जे युद्धभूमीवर आहेत, त्यांच्यासाठी ते आहे. तुम्ही जर या ठिकाणी बसलेले आहात आणि तुम्हाला जर असं वाटतं की माझं तारण झालेलं आहे, तर हे पर्टिक्युलरली तुमच्यासाठी आहे. ज्या कोणाला असं वाटतं की माझं तारण झालेलं नाहीये, हे तुमच्यासाठी नाहीये. तुम्हाला हे समजणार पण नाही. हे कुणासाठी आहे? ज्यांचं तारण झालेलं आहे, जे तारलेले लोक आहेत, दोज हू आर सेव्ड, त्यांच्यासाठी पॉल ही सांगत आहे की तारणाचं शिरस्त्राण आवश्यक आहे. तारणाचं शिरस्त्राण काय दाखवतं? की जो काही हल्ला आहे, तो हल्ला तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या शरीरामध्ये जाणार नाही. ते प्रोटेक्ट होईल. कसं प्रोटेक्ट होईल तर मी तुम्हाला सांगत आहे, लक्ष द्या. उलट सैतान काय करत आहे माहितीये का? सैतान जे हे कन्फर्मेशन आहे तारणाचं, याच्या ऐवजी तो तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या या मस्तिष्कामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये काय टाकत आहे? काय हे ख्रिस्ती जीवन आहे, अजिबात उत्साह नाही. मराठीमध्ये याला निरुत्साह म्हणतात. हे थोडी जीवन असतं. दिस इज नॉट गुड लाईफ. हे असंच माझं जीवन चालू आहे. माझ्या जीवनामध्ये काहीच रस नाही. प्रभू प्रभू करून काय फायदा आहे? देवाकडे येऊन काय फायदा आहे? अरे काय गरजेचं नाहीये. मी माझं लाईफ एकदम प्रॉपर जीवन जगत आहे. मी माझ्या लाईफ मध्ये खुश आहे. मी जी काही दुनियादारी करत आहे ती बरोबर आहे. सकाळी उठायचं, जे काही माझं काम आहे ते करायचं, जी काही दुनियादारी आहे ती मला करायची. मला काय व्यसन आहे तर मी ते व्यसन पण करायचं. मग मला अजून काय करायचं? काय नाही, रविवारी जायचं, चर्चमध्ये बसायचं आणि संदेश ऐकायचा, किंवा नॉमिनल ख्रिश्चन सारखं मी जगावं. कधी जायचं मला जरा? क्रिसमस, गुड फ्रायडे, ईस्टर, त्यावेळेस मी जावं. एकदम नॉमिनल लाईफ मी जगावं. एखादं ठिगळ किंवा स्टॅम्प असतो असं काहीतरी माझं चर्च असावं. आय एम नॉट ॲट ऑल एनकरेज्ड. अजिबात नाही. एकदम नॉर्मल लाईफ माझं आहे, त्याच्यामध्ये मी खुश आहे. काय एवढं प्रभू प्रभू करायचंय? काय एवढं देव देव करायचंय? निरुत्साह आहे. अजिबात उत्साह नाही लाईफ मध्ये. आणि सैतान काय करत आहे? या गोष्टीचा उपयोग तो करत आहे. आणि पॉल नेमकी तीच गोष्ट नमूद करत आहे, सांगत आहे की जर तुमचं तारण झालेलं आहे तर हे शिरस्त्राण तुमचं रक्षण करेल. ही सिक्युरिटी आहे तुमच्या डोक्यामध्ये. अन्य गोष्टी शिरत ज्या आहेत ना, त्या अडवणुकीसाठी सैतान बाह्यरूपी हल्ले करण्याचा प्रयत्न करतो. तुमचे विचार बहकवण्याचा प्रयत्न करतो, अन्य ठिकाणी घेऊन जाण्याचा विचार करतो. बट हे तारणाचं शिरस्त्राण तुम्हाला कन्फर्म करतं. आणि पॉल तुम्हाला काय वाटतं की असंच काहीतरी लिहित आहे? तारणाचं शिरस्त्राण घाला? नाही. ओल्ड टेस्टमेंट फुल ऑफ रिटन अबाउट दिस. वाचूया वचन आपण. यशया याचा 59 अध्याय आणि वचन 17. यशया 59 अध्याय आणि वचन 17. मी वाचतो, लक्ष द्या. तर उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले व आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले. आणि यशे आपण ती गोष्ट नोट करू की तारणाचं जे शिरस्त्राण आहे ते ज्यावेळेस मनुष्य घालतो आणि उरस्त्राण घालतो, तुमचं संरक्षण होणंच गरजेचं आहे. सैतान तुमच्या मस्तिष्कामध्ये, सैतान तुमच्या डोक्यामध्ये अन्य वाईट विचार, घाणेरडे विचार घालतच नाही. निरुत्साह तुमच्या जीवनामध्ये देतच नाही. तो वारंवार काय करतो? तुम्हाला उत्साहित करतो की यू आर सेव्ड. तुम्ही तारलेले आहात. प्रभूने तुमचं तारण केलेलं आहे. त्यानं ही गोष्ट लक्षात घ्या की त्यानं तारण आपलं कशापासून केलंय. आपण पाहिलं की हे जे जग आहे, आदाम आणि हवेनंतर ह्या जगामधील प्रत्येक मनुष्य पापाकडे आकर्षित झालेला आहे. प्रत्येक जण पापाकडे आकर्षित होतो. प्रत्येक गोष्टीसाठी पापाकडे आकर्षित होत आहे. आणि हा संपूर्ण जो प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये मनुष्य जात असताना त्याला तारण साध्य करणं स्वतःहून अशक्य आहे. आणि मग त्यांना वचनात जे लिहिलेलं आहे, प्रभू परमेश्वर म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. अरे प्रभू पवित्र आहे, आम्हाला पवित्र व्हायचं आहे, पण हो कसं आम्ही? परमेश्वर देवा म्हणला, थांबा, माझी पवित्रता जर तुम्हाला समजून घ्यायची आहे तर मी तुम्हाला ना एक लॉ देतो आणि त्या लॉ मध्ये तुम्ही जावा. लॉ मध्ये जाऊन तुम्ही बघा की तुम्हाला पवित्रता कशी प्राप्त होईल. आणि त्यानं काय दिलं? त्यानं दिलं नियमशास्त्र.
नियमशास्त्र ज्यावेळेस आपल्याला मनुष्याला मिळालं, मनुष्याने ते नियमशास्त्र घेतल्याने म्हटलं ओके देवाला कसं हवंय, पवित्र हवंय. तर आम्ही नियम बघितले. ओके 1 2 3 4 5 6. अरे बापरे, एवढे सगळे नियम, हे नियम कोण पाळू शकेल? कुणाला पवित्रता मिळाल अशी? अशक्य आहे. आणि देवबाप म्हटला हो, माझा हाच लॉ आहे जर तुम्हाला पवित्रता प्राप्त करायचं. मनुष्यानं प्रयत्न केला पण तो मनुष्याचा प्रयत्न फेल ठरला. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय 10वा अध्याय असं म्हणतो की इस्रायल लोक नियमाप्रत येऊन नाही पोहोचले. म्हणजे नियम आहेत पण ते नियमाप्रत येऊन नाही पोहोचले. त्यांना असं वाटलं की आम्ही नियम पाळावेत पण ते नियमाप्रत येऊन नाही पोहोचले असं म्हटलं. मी तुम्हाला उदाहरण देऊ. उदाहरण बघा बरं. असं म्हटलेलं आहे खून करू नको. ओके 10 आज्ञामधली एक आज्ञा खून करू नको. आणि ही आज्ञा आहे. मनुष्याला काय वाटलं, खून करू नको, तलवार उपसणं, एखाद्याला भोसकणं आणि त्याचा मृत्यू होणं, आणि त्याला म्हटलं खून होऊ नको. मनुष्याला वाटलं ओके याला खून होऊ नये म्हणतात वाटतं. येशू ख्रिस्त म्हणतात नाही नाही नाही, तसं खून नाहीये. जर तू आपल्या भावाला उगाचच अरे वेडगळा म्हणतो, तू आपल्या मनात त्याच्याविषयी खून केलेला आहे. व्यभिचार करू नको. मनुष्याला वाटलं की अरे बापरे, एखादी आपली जी स्त्री आहे, पत्नी आहे, तिला सोडून परस्त्रीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणं म्हणजे व्यभिचार. येशू ख्रिस्त म्हणतो नाही नाही नाही, देवाच्या संकल्पनेनुसार जो नियम तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये व्यभिचार म्हणजे काय की जर तू एखाद्या स्त्रीकडे कामइच्छेने पाहतोस, तू तिच्याविषयी आपल्या मनात व्यभिचार केलास. म्हणजे मनुष्याला एक वाटतं की हा नियम आहे देवाचा आणि तो मला पाळला पाहिजे, मी माझ्या डोळ्यांनी माझ्या विचारांनी काही करू शकतो. येशू ख्रिस्त म्हणतो नाही, त्या नियमाप्रत तुम्ही येऊन पोहोचत नाहीये. ते नियम तुम्हाला ठाऊक नाहीयेत. मग ते नियम यथायोग्य रीतीने पाळणार कोण? येशू ख्रिस्त म्हणाला की ते सर्व नियम मजमध्ये पूर्ण होतात. आणि येशू ख्रिस्तानं काय केलं, सर्व नियम स्वतःमध्ये पूर्ण करून नियमशास्त्राद्वारे मिळणारं जे नीतिमत्व होतं ते त्याच्याकडे होतं. कारण नियम सगळे त्यानं पूर्ण केले, मनुष्याला अशक्य होतं. आणि मग तो म्हणाला सर्व नियम त्याच्यामध्ये पूर्ण झाल्यानं नीतिमत्व त्यानं मिळवलं, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तो ते नीतिमत्व प्रदान करतो. आणि मग वधस्तंभावर ती गोष्ट घडली. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर मनुष्याचे सर्व पाप स्वतःवर घेतले, आणि मग जे त्याचं नीतिमत्व होतं ते नीतिमत्व मनुष्याला दिलं. आणि याला काय म्हणतात? ग्रेट एक्सचेंज. काय म्हणतात? ग्रेट एक्सचेंज. जे येशू ख्रिस्तानं मनुष्यासाठी केलं. आणि ही जी गोष्ट आहे याला म्हणतात तारण. कोण दिलं? येशू ख्रिस्तानं दिलं. मनुष्यानं मिळवलं नाही. मनुष्य ह्या गोष्टीसाठी काही करू शकतो नाही. तुम्हाला माहित आहे ह्या ग्रेट एक्सचेंज मध्ये मनुष्याचा सहभाग काय बरं? काय वाटतं तुम्हाला, मनुष्याचा सहभाग कोणता आहे या ग्रेट एक्सचेंज मध्ये, या तारणामध्ये? मनुष्याने फक्त काय केलं? पाप. तारणामध्ये मनुष्याचा सहभाग काय? पाप. आपला सहभाग काय? पाप. आपण पापीच. आणि प्रभूनं काय दिलं? प्रभूनं तारण दिलं. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं जग जिंकलं असं म्हटलंय. ओके, जग जिंकलं म्हणजे काय? आता बघा ह्या वचनामध्ये आपण ज्यावेळेस इफिसचं वचन वाचतो, या युगाचा अधिपती, म्हणजे हे जे युग आहे, हे जे युग आहे, या युगाचा अधिपती कोण आहे? तोच धूर्त सैतान. मग येशू ख्रिस्तानं जग कसं काय जिंकलं? अहो, त्यानं जो ग्रेट एक्सचेंज केला त्याद्वारे परमेश्वराचं जे पवित्रता आहे ती पवित्रता मनुष्याला प्रदान त्यानं केली. या ग्रेट एक्सचेंजद्वारे त्यानं ह्या पापी जगावर विजय मिळवला. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो पण विजयी आहे. म्हणजे तो पण विजयी आहे. आपण या धूर्त जगामध्ये विजयी म्हणून प्रवास करतोय. द होल वर्ल्ड इज फेलियर विथ द सिन. आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे विजयी प्रवास करतात. And we are that people. ते तारलेले लोक आहेत, सगळे लोक नाहीत. म्हणून हा जो संदेश आहे सगळ्यांना समजेल का? नाही. जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं निवडलं त्याच्या गौरवासाठी, तेच लोक
सर्व लोक नाही. तारण रूपी शिरस्त्राण घातलेले सर्व लोक नाहीत. त्यामुळं तारण कुणी दिलं? तारण प्रभू येशू ख्रिस्तानं दिलं. कसं दिलं? त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या शरीराद्वारे. त्यासाठी आमचा काय सहभाग होता? आमचा सहभाग फक्त पाप होता. आम्ही त्याच्यामध्ये अजून दुसरं काहीच नाही टाकलं. जर तारण आपल्यामुळे नाही, ख्रिस्तामुळे आहे, तर ते तारण ख्रिस्ताचंच आहे. ख्रिस्तानं ते तुम्हाला आणि मला त्याच्या परम प्रेमामुळे दिलं. आणि हे कृत्य वधस्तंभावर घडलं. म्हणून पहा तुम्ही, योहान कृष्णवर्तमान 3रा अध्याय वचन 16, त्याच्यामध्ये म्हटलं, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. ओके, कुणावर विश्वास ठेवतो? त्याच्यावर. त्याच्यावर म्हणजे कुणावर? प्रभू येशू ख्रिस्त. पण कुठला प्रभू येशू ख्रिस्त? अहो, प्रभू येशू ख्रिस्ताला खूप सारी नावं होते. कोण म्हणतं बाप्तिस्मा करणारा योहान, कोण म्हणतं एलिया, कोण म्हणतं संदेशातील कोणी एक, कोण म्हणतं इर्मया. प्रत्येक जण त्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतायत. आज पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत. कोण म्हणतं आरोग्य देणारा, कोण म्हणतं दया करणारा, कोण म्हणतं प्रोव्हायडर, कोण म्हणतं आम्हाला पुरवणारा. अनेक वेगवेगळ्या नावाने त्याला बोलवत आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, नाही, मी कोण आहे? मी ख्रिस्त. जो ग्रेट एक्सचेंज झाला तो वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. आणि म्हणून म्हटलं, त्याच्यावर जो विश्वास ठेवतो. आणि म्हणून योहान 3:16 आपल्याला माहित आहे. योहान 3:15 असं म्हणतं की जसा मोशेनं अरण्यात सर्प उंच केला, तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. मनुष्याचा पुत्र उंच कुठं झाला? वधस्तंभावर. आणि म्हणून 16 वाचण्या अगोदर जर आपण 14-15 वाचलं तर आपल्याला अधिक चांगलं कळतं की जसा मोशेनं अरण्यात सर्प उंच केला, मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे वधस्तंभावर खेळलेल्या येशूवर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. मग लिहिलंय, देवानं जगावर एवढी प्रीती केली. म्हणून मनुष्याला हे समजलं पाहिजे की तारण हे फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आहे. आपल्याद्वारे, आपल्या कृतीद्वारे, आपल्या कर्माद्वारे बिलकुल नाही. मग हे तारण रूपी शिरस्त्राण जे प्रभू येशू ख्रिस्तानं मनुष्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, हे ज्यावेळेस तारण रूपी शिरस्त्राण तुमच्या डोक्यावर असतं, तेव्हा तुम्हाला दृढ विश्वास आहे की हे माझं नव्हे, हे प्रभूनं मला दिलेलं आहे. हे तारण माझं नव्हे, हे प्रभूचं आहे, हे प्रभूनं मला दिलेलं आहे. आणि ह्या प्रभूनं दिलेल्या तारणा संदर्भात वचन काय म्हणत आहे त्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. कारण सैतान काय करत आहे? सैतान या तारणा संदर्भात प्रारंभापासून मानवाला संशयात टाकत आहे. तुम्ही पहा, या ठिकाणी बसलेले आपण कधी जर तुम्ही कुठल्या सभांमध्ये गेला तर एखादा स्पीकर असतो बघा, तो पुढे जातो आणि तिथून अनाउन्स करतो, यहाँ पे कितने जनों का उद्धार हुआ है. इथे बसले किती लोकांचं तारण झालंय. मग असा प्रश्न विचारला तर आपले जे ख्रिस्ती लोक असतात ते असं करतात, म्हणजे पूर्ण हात वर नाही करत ते असं करतात. कारण का, जर समजा काही बोलला, तो योग्य बोलला तर हात उंच करायचा, जर तो काही चुकीचं बोलला हात खाली करायचा. म्हणजे खूप कन्फ्युजन आहे. म्हणजे वर पण करायचं नाही, खाली पण करायचं नाही, मध्ये ठेवायचं असं. म्हणजे समजून जायला पाहिजे की नेमकं काय आहे. का बरं असं होतंय? कारण संशय मनामध्ये. काय मनामध्ये? संशय. आणि तारणा संदर्भात वारंवार सैतान काय करतो? मनुष्यामध्ये संशय निर्माण करतो, बंधू वर्गांमध्ये संशय निर्माण करतो. आणि त्यामुळे हे शिरस्त्राण ते त्यामुळे तुमचं संरक्षण करतं. संशया संदर्भात, निरुत्साह संदर्भात, एकदम निराशा. उदाहरणामध्ये जर तारण प्राप्त झालेला मनुष्य जीवन जगत आहे, तुम्ही सदैव ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याला कसं लाईफ कसं चालू आहे. तारण प्राप्त झालेला मनुष्य जो आहे तो सदैव उत्साही असेल. आलेल्या प्रत्येक गोष्टी संदर्भात, आलेल्या प्रत्येक त्याच्या संकटा संदर्भात नो वरीज, ही इज ऑलवेज बीन फोकस्ड, एकदम मस्त चालू आहे. पण ज्या वेळेस एखादा व्यक्ती संशयी आहे तारणा संदर्भात आणि त्याला विचारलं, भाऊ कसं चाललंय? काय चाललंय सगळं, काय चर्च वगैरे आहे की नाही? हा हायच म्हणायचं. आता काय सगळं बरं आहे का नाही? हा बरंच आता म्हणायचं. प्रार्थना करून करून थकलो राव प्रार्थना आम्ही आता. म्हणजे काय उत्तर तर मिळतच नाहीत.
देव रुसलाय वाटतं आमच्यावर. नाही, आमच्या शेजाऱ्याकडे बघायला आमच्याकडे बघत नाही. म्हणजे कसं तुम्ही कसे आहात, बेकार हालत आहे. उत्साहच नाहीये का बरं? प्रश्नचिन्ह आहे. देव आम्हाबरोबर आहे यावरच प्रश्नचिन्ह आहे. अहो कठीण परिस्थिती आहे, कठीण परिस्थिती आहे. तुम्हाला माहित आहे की ही ज्यावेळेस गोष्ट आपल्याकडे येते आणि आपण असं जीवन जगत असतो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तारणावर प्रश्नचिन्ह आहे. कारण का, अनेकदा जे आपण चर्चला येऊन बसतो, ओके, आपल्याला असं वाटतं ओके रविवारी चर्चला गेलं ना माझं बरं होईल. कारण काय तुम्हाला होतं माहिती आहे का, आपण देवबापाच्या कृपेकडे नाही पाहत, आपण आपल्या कर्मांवर विश्वास ठेवायला लागतो. या महिन्यात पैसे दिले जर मी चर्चमध्ये तर माझं बरं आहे बरं का, दिले नाहीत तर माझी अडचण, अरे रे रे माझं कसं होईल. का बरं? कारण आपण कर्मांकडे पाहायला लागलोय. नो डाऊट आपण प्रभूला जे काही बोललेलो आहोत किंवा जे करायचं ते द्यायचंच आहे, पण आपला जो थॉट प्रोसेस आहे ना तो कुठं जातो माहिती आहे का, कर्मांकडे, कृतींकडे. आणि तिथं आपला घोळ आहे. कारण आपल्याला वाटतं की कर्मांनी कार्य होईल आणि आपण तिकडच पाहत असतो. पण तारणाचं जे हे शिरस्त्राण आहे, तारणाचं शिरस्त्राण तुम्हाला काय देतं? अ कन्फर्मेशन. ते कन्फर्मेशन काय आहे की तुम्ही त्याचे आहात, त्यानं निवडलेलं आहे, त्यानं तुम्हाला या जगापासून वेगळं केलेलं आहे, तारण त्यानं दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सेक्युर्ड आहात. सैतानाचे हे सर्व हल्ले जे आहेत, हा संशय, हा निरुत्साह, याद्वारे तो तुमचं संरक्षण करतो, कारण तो तुमचा कॉन्फिडन्स आहे. मला ठाऊक नाही, पण माझी इच्छा होती की माझ्याकडे जसं एखादं शिरस्त्राण असतं तर मी घालून आलो असतो चर्चमध्ये. मला किती रुबाब आहे त्याचा, तुम्हाला काय माहित आहे मला. तुम्ही आता आपला हे गोष्ट नाही की आपण शिरस्त्राण घालून ह्या जगात कधी फिरतो, पण ज्यावेळेस तुम्ही आणि मी होतो या जगामध्ये, थोडस अजून जुन्या काळामध्ये, तर तुम्हाला माहित आहे का, फेटा घालणाऱ्या लोकांचा एक वेगळा रुबाब असायचा. तुम्हाला माहित नाही? माहित आहे की जे पुरुष असायचे आणि जे गावामध्ये असे फेटे घालायचे, आमच्या इकडं जो आहे फेटाचा एक वेगळाच रुबाब आहे बरं का. काय बनगे, हा, ही फेटा घातला म्हणजे आ हा हा, आणि ते असा तुरा काढायचा असा वरती आणि फेटा इकडे असा टाकायचा ह्या साईडला, लेफ्ट साईडला, आणि चालणं. हा मग मिशीवर ताव मारून. का बरं? अरे एक वेगळाच रुबाब आहे तो. आणि तुम्ही विचार करा, जर शिरस्त्राण असेल, जर एखादा सोल्जर आहे आणि त्याच्याकडे शिरस्त्राण आहे, अहो किती जबरदस्त रुबाब आहे. का? एक कॉन्फिडन्स आहे जगण्याचा, की मी या जगात जगत आहे आणि पहा माझा रुबाब. शिरस्त्राण, तारण एक रुबाब आहे, लक्षात ठेवा. आणि हे तुमचं नाही, हे प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्यामुळे आपला भरवसा स्वतःवर नाही, तर हे शिरस्त्राण ज्यानं तुम्हाला दिलंय त्याच्यावर आहे. त्यामुळे संशय, निरुत्साह, अरे म्लानमुख होणं, तोंड पाडणं, हे तारण प्राप्त झालेल्या मनुष्याचं लक्षण नव्हे. शिरस्त्राण घातलं म्हणजे माणूस एकदम मी आता काय करू. आणि जेव्हा असा तो जीवन जगतो, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, हा दिलेला जो शिरस्त्राण आहे, जो मुकुट आहे, तो कधीच काढून घेत नाही बरं का. कारण जर समजा हे तुमच्या संकल्पनेनं, तुमच्या इच्छेनं, तुमच्या कृतीनं जर झालं असतं, तर नक्कीच ते सारखं सारखं निघालं असतं. कारण का, आपण एवढे डिप्रायव्हेट आहोत, एवढे भ्रष्ट आहोत, क्षणाक्षणाला पडतोय, म्हणजे डोळे उघडले की पडला. म्हणून तारण जर समजा आपल्यावर निर्भर असतं, तर हा मुकुट काय असतं माहिती आहे का, कधी डोक्यावर चढलाच नसता. तारण प्रभूचं असल्यामुळं, त्यानं प्रोव्हाइड केल्यामुळं, तो एक रुबाब तुमच्या शरीरावर आहे. आणि त्यामुळे सगळे जे बाण आहेत, सगळे जे विचार आहेत, ते तुमचं संरक्षण करू शकतात, कारण तारण त्याच आहे. आणि आज तो कॉन्फिडन्स मला तुम्हाला पुन्हा एकदा द्यायचा आहे, कारण ही प्रभूची कृपा त्यानं आपल्यावर केलेली आहे. योहानाचं सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं 37 पासूनचं जे वचन आहे, मी तुमच्यासाठी वाचतो. योहान 6 वचन 37 पासून पुढं वचन असं म्हणतं, पिता जे मला देतो
ते सर्व मजकडे येईल आणि जे मजकडे येते त्याला मी घालवणारच नाही. ओके, त्यानं मला तुम्ही सांगा, घालवणार नाही आणि घालवणारच नाही याच्यामध्ये काय फरक आहे बरं? मी घालवणार नाही, मी घालवणारच नाही. खात्री आहे, असली खात्री आहे, नाही मी घालवणार नाही. जे काही पिता मला देतो, जे पिता काही आकर्षण घेतो, ते मी घालवणारच नाही. तो म्हणतो, कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून आलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा ही आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. ही इज टॉकिंग अबाउट ह्युमन बीइंग्स. तो त्या लोकांसंदर्भात बोलत आहे. अहो, तो आपल्या संदर्भात बोलत आहे. तुम्ही लक्षात ठेवा ना, मी ज्यावेळेस थोडस नुकताच प्रभूमध्ये आलेलो आणि खूप प्रकारचं शिक्षण माझ्या आजूबाजूला होतं. खूप लोक विश्वासासंदर्भात मला शिकवायचे. मी खूप सारी पुस्तकं वाचायचो आणि खूप सारी पुस्तकं वाचायचो, बायबल वाचायचो वारंवार. जे पुस्तक मिळेल आध्यात्मिक ते मी वाचायचो. तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे इनिशियल डेजला ना म्हणजे कॅरिझमॅटिक पुस्तकं असायची. एक ऍक्ट नावाचं पुस्तक होतं कॅरिझमॅटिक, मला आठवतं की ते मला आवडायला लागलं कारण ते कॅरिझमा भरलेलं होतं. ते पुस्तक मी वाचायचो. दुसरं पुस्तक घ्यायचो, ते वाचायचो, सारखं वाचायचो, सगळी पुस्तकं वाचायचो. मग एक वाचलं, ओके ठीक आहे, त्याचे बायबलचे संदर्भ बघायचो, ते सगळे वाचायचो. आणि त्याच्यामध्ये ना खूप कन्फ्युजन झालेलं माझ्या डोक्यामध्ये. आणि मग मी त्यावेळेस ना विचार करायचो की ओके ठीक आहे, देव काय करतो माहिती आहे काय, असा हात देतो आणि देवाचा हात हातात असतो आणि आपण जायचं आणि देवबापाला असं पकडायचं आणि देव असंच असतो बरं का, आणि आपण जाऊन पकडायचं. देवबाप कधी पकडत नाही. देवबाप म्हणतो ये आणि दे. मग मी त्यावेळेस विचार करायचो की देवबापानं असा हात केलाय, मी जाणार आणि मी असं पकडणार आणि मी गच्च पकडायला पाहिजे. मी जर गच्च पकडलं नाही तर ना मी निसटून जाणार देवापासून. आणि ती भीती माझ्यामध्ये होती. देवबाप कधीच पकडत नाही, मलाच पकडायचंय, मलाच धरायचंय, मलाच सगळं करायचंय. आणि मला प्रारंभी असंच वाटायचं, म्हणून मी खूप घाबरायचो, तारणा संदर्भात घाबरायचो. आणि हळूहळू समजू लागलं की माझ्यामध्ये ती क्षमताच नाही की मी देवबापाला पकडू शकतो. हळूहळू कळू लागलं की नाही, हा फक्त देव आहे जो ती कृपा करतो आणि तो मला धरतो. कारण माझ्यामध्ये एक क्षमता आहे आणि ते म्हणजे पाप करायची. मी म्हणत आहे की मला जाऊन पकडायचंय देवाला, पण मी नाही पकडू शकत. मी ते करायलाही गेलो तरी माझ्या मनामध्ये अनेक शंका, अनेक वाईट गोष्टी, अनेक पातक भरलेले आहेत. मी कसं पकडू शकतो देवाला? वचन समजू लागलं, कळू लागलं. येशू ख्रिस्त म्हणतो की प्रभू, जे तू मला दिलंयस ना त्यातून एकही मी हरवणार नाही, मी एकही घालवणारच नाही. सी, हा हे कन्फर्मेशन कोणाच आहे? नॉट अबाउट ऑर्डिनरी सम बोलत आहे बरं का, येशू ख्रिस्त हे म्हणत आहे. आणि जे इथं बसलेले तुम्ही आणि मी आहोत, तुम्ही कुठल्याही मनुष्यावर विश्वास ठेवू नका हो, पण प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवा. आणि या ठिकाणी जो बोलत आहे तो खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो म्हणतो मी एकही घालवणार नाही, सगळ्यांना पकडणार, कुणालाच सोडणार नाही. हे कन्फर्मेशन कुणाचं आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचं. भाऊ तो इथंच थांबत नाही. सी, तो काय म्हणतो 10वा अध्याय, योहान शुभवर्तमान 10वा अध्याय आणि वचन 23 पासून पुढे बघा. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय वचन 23 पासून पुढे. मी 25 पासून वाचतो म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही. जी कृत्ये मी आपल्या पित्याच्या नामाने करतो ती मज विषयी साक्ष देतात. येशू ख्रिस्त म्हणत आहे. आता 26वा वचन एकदम बँग ऑन तो इथून पुढे सांगत आहे, तुम्ही विश्वास धरत नाही कारण तुम्ही माझ्या मेंढरातले नाही. ओके, व्हेरी फोकस्ड. तुम्हाला माहिती आहे आपण दरवेळेस आपल्या चर्चमध्ये हे म्हणतो, तुम्ही मेंढरा आहात तर याल, शेरडा आहात तर निघून जाल. हे वारंवार मी बोलत असतो कारण हे प्रभूचं वचन आहे.
जर मेंढरा हा तुमचा एकच ध्येय आहे काय, की मला अन्न मिळावं आणि ते चांगलं पौष्टिक चांगलं अन्न मला मिळणं आवश्यक, आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे तुम्ही माझ्या मेंढरातले नाही. जर मेंढरातले आहात तर विश्वास धराल, सगळे लोकच नाही. आणि तो म्हणत आहे तुम्ही माझ्या मेंढरातले नाही, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यास ओळखतो व ती माझ्या मागे येतात. नॉट एव्हरीवन. जे माझे आहेत ते, जे माझे आहेत ते सगळे लोक नाही. आणि हे पवित्र शास्त्रामध्ये प्रारंभापासून आहे. काल एक प्रश्न होता तिथं, काल काल प्रश्न उत्तराला खूप मजा आली. माझा वेळ होता 4:30 वाजता संपवायचा. ओके, आणि मी संपवलं काहीतरी 5:45 वाजता. आणि मग माझी बायको मागून बघते, मी उभा आहे उभा आहे उभा आहे, ती म्हणते बस बस. आणि तिथं बसायला पण नव्हतं, कारण मला उभं राहूनच बोलायचं. म्हणते बस, कारण परत बाईक चालून इथे यायचंय, बस. त्याच्यामध्ये हा प्रश्न होता. हा प्रश्न हा होता की जी माझी मेंढरे जी माझी वाणी ऐकतात ती माझ्या मागे येतात, तर मग स्वर्गामध्ये जे प्रवेश आहे तो प्रवेश मनुष्याचा कसा होईल बरं, आणि कोणाचा प्रवेश होईल? त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती सुवर्तमानामध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे की अरुंद दरवाजा आणि रुंद दरवाजा. ठीक आहे, आणि प्रभू असं म्हणतो का रुंद दरवाजाने जाण्याचा नेटाने प्रयत्न करा? तो काय म्हणतो, जो अरुंद दरवाजा आहे त्याच्यातून नेटाने जाण्याचा प्रयत्न करा, कारण त्याचा मार्ग कसा आहे, खडतर आणि संकुचित आहे. तर मग समजा आता हा आपला दरवाजा आहे, यातून एक जण आत येऊ शकतो, बरोबर आहे? ह्या दरवाजातून एक जण आत येऊ शकतो. तर ज्या दरवाजाविषयी तो म्हणत आहे ना प्रभू येशू ख्रिस्त, तो दरवाजा संकुचित आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी वाटतं रुंद म्हणजे असे खूप लोक चाललेले आहेत, हो तिथे लोक जात आहेत, आणि स्वर्गाचा दरवाजा नक्कीच तसा नाही. मग स्वर्गाचा दरवाजा कसा आहे बरं? तर संकुचित. संकुचित याचा अर्थ काय? तुम्हाला असं वाटलं कदाचित एक माणूस जाऊ शकेल, बिलकुल नाही. म्हणजे एकालाही जाणं अवघड आहे. म्हणजे तो प्रवास एवढा कठीण आहे, तो प्रवास एवढा कठीण आहे, तो दरवाजा एवढा संकुचित आहे. वी नीड टू बी सो फोकस्ड अँड सो कन्व्हिन्स्ड अबाउट इट. सगळ्यांकडून हे शक्य आहे का? नाही. तारण प्राप्त झालेला मनुष्य जो लढत आहे आपल्या देहाबरोबर, जो मुकुट घातलेला आहे, तो म्हणतो हा माझा नाही, हा प्रभूच आहे. म्हणून येणारे सर्व जळते बाण जे आहेत, सर्व जळता हल्ला जो आहे, तो माझ्या मस्तिष्कामध्ये जात नाही. संशय असो, निरुत्साह असो, आणि कोणत्याही प्रकारचं माझं तारणा संदर्भात असणारं प्रश्नचिन्ह असो, ते माझ्या आतमध्ये जातच नाही. कारण का? आय एम व्हेरी सेक्युअर्ड अबाउट इट. मला ह्याच्यावर गर्व आहे, कारण हे तारण मला प्रभूने दिलेलं आहे. हे तारण प्रभूचं आहे. तो माझ्याकडून कधी काढून घेईल का? कधीच नाही. कारण तो सारखा आणि वारंवार म्हणतो हे मी दिलेलं आहे. जे काही प्रभूने मला दिलेलं आहे ते माझ्या हातातून मी घालवणारच नाही, त्यांना सेक्युअर ठेवणार. आणि म्हणून तो म्हणतो मी त्या सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यास माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. म्हणजे कोणीच म्हणजे कोण मला सांगा बरं? येशू ख्रिस्ताच्या हातातून तारण प्राप्त झालेल्या लोकांना कोणीच हिसकावून घेणार नाही. म्हणजे कोण? आपण स्वतः पण. हो, म्हणजे तुम्ही स्वतःही जर म्हटले नाही मला राहायचं नाही प्रभू बरोबर, अशक्य आहे ते. म्हणजे कोणीच हिसकावून घेणार नाही. अहो त्याच्याहून पलीकडं जो धूर्त, ज्याच्या बरोबर आपलं युद्ध आहे, तोही हिसकावून नाही घेऊ शकत. तोही बाण मारून काय करून हिसकावून नाही घेऊ. द लॉर्ड विल प्रोटेक्ट अस. येशू ख्रिस्त म्हणतो की मी कोणाला माझ्या हातातून जाऊ देणार नाही तुम्हाला, किती पण शक्ती, किती पण क्षमता तुम्ही लावा. आणि मग तिथं परत काल एक प्रश्न होता, जर समजा कुणी असा असेलच आडमुठा, जो म्हणेल की मला प्रभू बरोबर राहायचंच नाही, भले तारण झालेलं आहे, तर म्हणलं की नाही मला राहायचंच नाही, मला प्रभूकडे यायचंच नाही, तर कसं आहे? मी म्हटलं त्याचं तारणच नाही झालं. कारण तारण प्राप्त झालेला मनुष्य आध्यात्मिक गोष्टींसाठी ज्वलंत असतो. फक्त ना फ्रॉम हिअर मी तुम्हाला फक्त एनकरेज करू शकतो, तुम्हाला फक्त उत्तेजन देऊ शकतो, पण तिथून पुढचा जो प्रवास आहे इट इज तो तुमचा आहे.
तुम्हाला समजायला पाहिजे की दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कसे जीवन जगत आहात. तुम्ही चाचपडणी करायला पाहिजे की ह्या सर्व गोष्टी तारणाचं जे शिरस्त्राण तुम्ही घातलेलं आहे तर ते किती तुमचा कॉन्फिडेंट आहे. तुम्ही कशा रीतीने पुढे घेऊन जात आहात. तुम्ही फार फोकस्ड असलं पाहिजे, कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की टेक माय वर्ड्स, मी कुणालाही माझ्या हातातून हिसकावून देणार नाही, कोणीही हिसकावून घेणार नाही. ज्याने ती मला दिली आहे तो माझा पिता सर्वाहून मोठा आहे आणि पित्याच्या हातातून त्यास कोणाच्याही हिसकावून घेवत नाही. कोणच नाही, कुणामध्ये ती क्षमता नाही. कोण आहे हो जो प्रभू परमेश्वराच्या हातातून म्हणेल मी ह्याला घेऊन जातो? नो वन. कुणामध्ये ती क्षमता नाहीये. आणि जर कोणी शहाणा ह्या जगामध्ये आहे आणि जो असं म्हणतो की मी आहे तसा, मला राहायचंच नाहीये, त्यानं जर तो प्रभूचा आहे आणि प्रभूने त्याला निवडलेला आहे, त्याच्यामध्ये ही क्षमता नाही बोलण्याची. इयोबाला अलिहू असं म्हणतो, कोण आहेस तू? परमेश्वरासमोर एक चिलट. आणि तुझ्यामध्ये एवढी क्षमता आहे की परमेश्वराला तू असं बोलावं? कुणामध्येच नाहीये. जर तुम्ही प्रभूचे आहात, तारण झालेला आहे, तर तुम्हाला त्याच्या हातातून कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय, त्याच्यामध्ये ही फार सुंदर रीतीनं पुन्हा एकदा पॉल आता मंडळीला एनकरेज करत आहे, सांगत आहे की तुम्ही त्याचे आहात, आपला समेट त्याच्या बरोबर झालेला आहे. आणि 10व्या वचनामध्ये 5व्या अध्यायाच्या रोमकरास पत्र तो असं म्हणतो, आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. डोंट लूज युअर होप. तुम्ही आपली आशा जाऊ देऊ नका. हे जे शिरस्त्राण तुमच्या डोक्यावर आहे हे काही साधं सुद्धा नाहीये. हे प्रभूनं त्याच्या एकुलत्या एका पुत्राद्वारे तुम्हाला दिलेलं आहे. आणि शिरस्त्राण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपला प्राण दिलाय. तो काही एवढ्या हलक्यात, इट विल नॉट गो इन वेन. अरे मी आज घालतो उद्या काढतो, तुम्हाला काय वाटतं एवढा हलका आहे ते? बिलकुल नाही. आज मी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आज मी देतो उद्या काढून घेतो. एवढा हलका त्याचा मृत्यू आहे. त्यामुळं तारण जर प्रभू देतो तर तारण तो काढून घेईल, म्हणजे हे एवढं हलकं आहे. पण त्याचबरोबर पुढे त्याच्या वचनात असं तो म्हणतो की जर तो तारण तुमचं काढून घेत नाही तर तुमची जबाबदारी काय आहे? बघा काय लिहिलेलं आहे अध्याय 6 आणि वचन 1 पासून पुढे, रोमकरास पत्र अध्याय 10 मध्ये अध्याय 5 वचन 10 मध्ये तो असं म्हणतो, आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाद्वारे विशेष करून आपण तरले जाऊ. पण असं झाल्यानंतर तर असं म्हटलंय की तुमचं जर तारण झालेलं आहे, तुम्ही पुढे जात आहात, तर जात असताना मग मनुष्य असं म्हणेल आता प्रभू काही तारण काढून घेत नाही, मग आता मला जीवन जगायचं तसं मी जीवन जगतो. वचन काय म्हणतं बघा, 6वा अध्याय वचन 1 पासून, तर आता आपण काय म्हणावे, त्याने ही जी कृपा केलेली आहे मग ही कृपा वाढावी म्हणून आपण पापातच राहावं काय? पापच करावं काय? का तर आता प्रभू माझ्याकडून तारण काढून घेत नाहीये, मी राहतो पापामध्ये. तर तारण प्राप्त झालेल्या मनुष्याला पॉल एनकरेज करतो आणि म्हणतो असे न हो, जे आपण पापाला मेलो त्या आपण पुढे यात राहावे. कसे? आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात का? पॉल म्हणतो तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, यासाठी की त्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याप्रमाणे आपण ही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. आपण जीवनाच्या नाविन्यात वागणूक करण्यासाठी पाचारण केलेले आहोत. तारण प्राप्त झाले, एकच ध्येय आहे, जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणं. अहो शिरस्त्राण घातलेलं आहे, यस. मग आता जगत आहे, यस. मग कसं जगायला पाहिजे? जीवनाच्या नाविन्यात. कारण तारण माझं आहे नाही, ख्रिस्ताचं आहे, त्यानं दिलेलं आहे. मग हे तारण जर त्यानं दिलेलं आहे त्याला संतोषविण्यासाठी जीवन मला जगायचं आहे. आणि म्हणून म्हटलं मी तुम्हाला ते उदाहरण दिलं की जर मी शिरस्त्राण घातलं, एक माझा रुबाब आहे, माझा कॉन्फिडन्स आहे कशावर? या शिरस्त्राणावर. माझं तारण झालेलं आहे. त्यानं सर्वांचंच नाही झालं बरं का.
अनेक मंडळ्या भरून आहेत, भरलेल्या आहेत, लोक येत आहेत, मंडळांमध्ये बसत आहेत. दुर्दशा ही आहे की वय झालंय 60 वर्ष 70 वर्ष आणि विचारण्यात येत आहे की पाळक साहेब, तारण झालेल्याचं चिन्ह काय असतो? अहो 60 वर्ष 70 वर्ष झालेत ख्रिस्ती विश्वासामध्ये आणि विचार, पाळक साहेब चिन्ह काय असतं तारण झालेल्याचं? मला प्रश्न आहे की माझं तारण झालंय की नाही. त्यानं तारण झालेला व्यक्ती भौतिक गोष्टींमध्ये राहत नाही, त्या विचारांमध्ये गुरफटत नाही, तर आत्मिक गोष्टींमध्ये, आत्मिक जीवनामध्ये कसं वाढता येईल हा त्याचा प्रयत्न असतो. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. अहो इथंच नाही थांबत, पॉल अजून पुढे म्हणतो बघा, जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याचबरोबर संयुक्त झालो, ग्रेट एक्सचेंज, जर तुम्ही संयुक्त झाला तर त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याचबरोबर संयुक्त होऊ. जसं तो गौरवात पुनरुत्थित झाला तसं तुम्हीही त्याच्या पुनरुत्थानामध्ये संयुक्त हो. तुम्ही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणार. इथंच नाही तर पुढे काय म्हणतो बघा, आपल्याला समजते की आपले जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभाला खिळले गेले, असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य गुलाम असू नये. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झाला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर त्याचबरोबर जिवंत होऊन राहू असा आपला विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त पुढे मरत नाही, त्याच पुढे मरणाची सत्ता नाही. त्यानं हा कॉन्फिडन्स आहे आपल्याला की तारण त्यानं दिलेला आहे. कारण तो मेला तो पापाला एकदाच मेला, जो जगतो तो देवाला जगतो. तसे तुम्हीही स्वतःच पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये जिवंत देवाला केलेले असे माना. दिस इज आवर कॉल. हे आपलं पाचारण आहे आणि तो पाचारणाचा आपला फोकस असला पाहिजे. तो पुन्हा इथंच थांबत नाही, पुन्हा 8व्या अध्यायात येतो. 8वा अध्याय आणि 31 वचनापासून पुढे बघा तो काय म्हणत आहे की देवानं आपल्यावर काय केलेलं आहे, किती मोठा कॉन्फिडन्स, किती मोठा विश्वास तारणाचा आपल्याला आहे. आपलं तारण कोण काढून घेऊ शकतं? तर या गोष्टीवरून आपण काय म्हणावे, देव आपल्याला अनुकूल असल्यावर आपल्याला प्रतिकूल कोण असेल? ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता दिले, तो त्याचवरील आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवेल? नीतिमान ठेवणारा देव ठेवील काय? दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला, इतकेच नाही तर मेलेला तो उठविला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि आपल्यासाठी विनंती करतो, असा जो येशू ख्रिस्त तो करील काय? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही करतील काय? अहो असा शास्त्रलेख आहे, तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे, कापावयास मेंढरासारखे आम्हास गणले जात आहेत. नाही नाही, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण विशेष करून विजयी आहोत. त्यांना तारण कोणी काढून घेऊ शकत नाही. हा कॉन्फिडन्स आहे. कोण विभक्त करेल का प्रभूच्या या प्रीतीपासून? कोणच नाही. क्लेश, विपत्ती, संकट, तलवार, उपासमार, नग्नता, संकट बिलकुल नाही. तारण रूपी शिरस्त्राण हे त्याचं आहे, त्यानं दिलेलं आहे आणि ते आपल्यापासून विभक्त करण्याचा अधिकार कुणालाच नाही, तुम्हाला स्वतःला पण नाही. युद्धभूमीवर हे घालून गेल्यानं या जगात जगत असताना, हो वी आर सेव्ड, यस ऍब्सोल्युटली यू आर सेव्ड. बाय हुम? बाय ख्राइस्ट हिमसेल्फ. आणि जर ख्रिस्तानं स्वतःहून तुम्हाला ही कृपा पुरवलेली आहे, त्यानं तारण दिलेलं आहे, ते तारण कोणच काढून घेऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे सैतान काय करत आहे? सैतान बिलकुल हीच गोष्ट त्याला ठाऊक आहे. म्हणून तो तारण प्राप्त झालेल्या मनुष्याच्या या मस्तिष्कामध्ये संशय निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करतो. आलेली परिस्थिती अशी काही आजूबाजूला तयार करतो. संकट, क्लेश, आपत्ती, उपासमार, नग्नता या सर्व गोष्टी समोर आणून तो असं काही सांगतो की प्रभूकडे राहून तुला काय फायदा आहे? अनेक गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत असतील, पण तारण प्राप्त झालेला मनुष्य जो आहे तो त्या रुबाबात असेल. आणि म्हणाल नो,
कितीही प्रकारची संकट, नग्नता, उपासमार माझ्या समोर दे, मी ढलणार नाही. आय बी व्हेरी फर्म अबाउट माय सॅल्वेशन, की माझं हे जे तारण आहे हे मनुष्याकडून नाही. आणि म्हणून सुरक्षा जी आहे, तारणाची ही वस्तुस्थिती आहे, हे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी एक अद्भुत आश्वासन आहे. प्रियांनो, एक शेवटला जो शास्त्र भाग आहे मी तुमच्यासाठी वाचतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा तारणाचं हे जे अभिवचन आहे ते देतो. प्रियांनो, आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारले गेलेले आहोत आणि हे तारण आपल्याकडून कोणीच कधीच काढून घेऊ शकत नाही. आणि हे तारणाचं शिरस्त्राण तुम्हाला आणि मला एक गौरवी असं एक 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 आसरा आहे, एक दालन आहे, जे आपण घातल्यानं एक सुंदर असं आपलं एक स्टँड उभं राहतं. आपण कुठेही बाव डाऊन होत नाही, आलेल्या कोणत्याही समयाला आपण झुकत नाही. तर हे आपल्याला एक सॉलिड प्रकारचा एक कॉन्फिडन्स देतं की वी आर सेव्ड. आणि ज्यावेळेस गौरवी प्रभू त्याच्या गौरवानं आपल्याकडे येईल, त्यावेळेस आपण अद्भुत रीतीनं त्याला सामोरे जाऊ. प्रियांनो, थेसलिकरास पत्र याचा 5वा अध्याय, थेसलिकरास पहिलं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याची काही वचनं आहेत ती मी तुमच्यासाठी वाचतो. की तारण प्राप्त झालेला मनुष्य कधीच म्हणजे ढळणार नाही, तर त्यानं अतिशय गांभीर्यानं त्या गोष्टीसाठी उभं राहावं. त्यानं आपण प्रगटीकरण शिकत आहोत आणि वारंवार याविषयी आपण बोलत आहे की बंधूंनो, काळ व प्रसंग याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला परिपूर्णपणे माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहा असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रियांच्या वेदनाप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो. ते निभावणारच नाहीत. बंधुजन हो, म्हणजे ब्रदरन्स, विश्वासणारे तारलेले, प्रियांनो, हे आपणासाठी आहे ज्यांचं तारण झालेलं आहे. त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. तो दिवस येईल आणि चोरासारखे तुम्हास अंधारात गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. जे तारण प्राप्त झालेले आहे ते प्रकाशात चालत आहेत. तुमच्याकडे तारणाचं शिरस्त्राण आहे, कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्री झिंगतात. 8वं वचन हे फार जबरदस्त आहे प्रियांनो आपल्या सर्वांसाठी. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. दिस इज आवर कॉल. ही उरस्त्राण चिलखत घाला आणि त्याचबरोबर या युद्धामध्ये तारणाची आशा, आर होप, शिरस्त्राण घाला. कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे. डू नॉट लूज युअर होप. कोणी कितीही येऊन तुमच्या तारणा संदर्भात तुम्हाला प्रश्नचिन्ह उपस्थित करो, पण याचा अर्थ बिलकुल हा नाहीये की आता मी तारलेलो आहे, मी शिरस्त्राण घातलेला आहे, मी माझं जीवन हुल्लडबाजीने जगण्यासाठी आता तयार आहे. बिलकुल नाही. मी पुन्हा एकदा या ठिकाणी मंडळीला चेतावणी देतो आणि गंभीर सूचना करतो की जेव्हा तुमचं तारण झालेलं आहे, हा जर तुमचा विश्वास आहे, तर तुम्ही पृथ्वीवरील गोष्टींकडे लक्ष लावत नाही, तर तुम्ही आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष लावता. याचं उत्तम उदाहरण पुन्हा 1 कोरिंथ्याचा 2रा अध्याय आणि वचन 10 पासून पुढं. ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांना प्रभूचा आत्मा मिळालेला आहे, आणि ज्यांना प्रभूचा आत्मा मिळालेला आहे ते दैहिक गोष्टींकडे आपलं चित्त लावत नाहीत, तर आत्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. तारण प्राप्त झालेल्या मनुष्याचं ते चिन्ह आहे. म्हणून हे जे शिरस्त्राण आहे तारणाचं, हे तुम्ही मिळवलेलं नाहीये, हे प्रभू येशू ख्रिस्तानं मिळवलेलं आहे. आणि हे गुज आहे, हे तुम्हाला आणि मला कळायला पाहिजे आणि त्यावर आपण विसंबून राहूया. जेवढं जास्त या गुजाविषयी आणि ह्या गिफ्ट विषयी तुम्ही कृतज्ञ असाल, तेवढं प्रभूच्या राज्यासाठी अधिक गोष्टी करण्यासाठी तुम्हाला उत्तेजन प्राप्त होईल. म्हणून तारणाचं शिरस्त्राण तुम्ही कधी लूज करू शकाल? बिलकुल नाही. पण त्यासाठी तुम्ही हलगर्जी असावं? बिलकुल नाही. मग तारणाचं जे शिरस्त्राण मिळालेलं आहे,
नक्कीच प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी एक रुबाबाचं चिन्ह आहे की हो, आमचं तारण झालेलं आहे. मग तारण झालेला व्यक्ती जो आहे तो आत्मिक होऊन प्रभूच्या गौरवासाठी जगण्यासाठी बांधील आहे. देवबाप करो या वचनाद्वारे तुम्हावर कृपा करो, हे समजण्यासाठी तुम्हाला देवबाप सहायताने मदत करो. आपण प्रार्थना करूया, 2 मिनिटं शांत राहूया, ऐकलेल्या वचनासंदर्भात प्रभूकडे जाऊ आणि विनंती करूया की प्रभूनं आज आपल्याशी पुन्हा एकदा त्याच्या वचनाद्वारे जे बोललेलं आहे ते आपल्याकडून कोणी काढून घेऊ नये, तर ते आपल्या जीवनामध्ये सदैव आपल्या समवेत राहावं. देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. ही संधी प्रभू तू आम्हाला दिलीस की देव बापा आम्ही एकत्र येऊन तुझं वचन शिकावं, आमचं तारण आणि या तारणा संदर्भात असणारी तुझी कृपा ही समजावी. या जगात आम्ही जगत आहोत आणि तारणाचं शिरस्त्राण देवा हे तुझ्या एकुलत्या एका पुत्राचं वधस्तंभावरील मरणाद्वारे आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि तो म्हणतो की माझ्या पित्यानं जे मला दिलेलं आहे ते माझ्या हातातून कोणीच घेऊ शकणार नाही. त्यानं ही कुणामध्ये देबापा क्षमता नाहीये. आम्ही देबापा तुझे आभार मानतो, केवढा अद्भुत असा विश्वास देबापा आम्हाला तू दिलास. तुझ्या वचनाद्वारे देबापा हे कन्फर्मेशन दिलंस की देवा तुझी कृपा तू आम्हावर केलेली आहेस. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दिलेला आहेस, तोच आमचं तारण आणि त्याच्यावर विसंबून राहण्यासाठी लागणारी कृपा देवा तू आम्हाला पुरव. यावेळेला आम्ही सर्व गौरव मान सन्मान तुला देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या चरणाजवळ केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.